सुस्वागत विद्यार्थी मित्र. तर या कर्नाटक शासनामार्फत मराठी माध्यम शाळांसाठी सर्वे कार्यक्रमांतर्गत YouTube मालिका अध्ययन अध्यापनासाठी जे आपल्यासमोर सादर केलेले आहे त्यात मी परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन पाठ घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम माझा परिचय करून देतोय. मी प्रवीण कांबळे, शाळा सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा दोंडकट्टे, केंद्र दड्डी, तालुका हुक्केरी व शैक्षणिक जिल्हा चिकोडी इथे सध्या सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्र, आता आपण या YouTubeच्या संवेद कार्यक्रमांतर्गत एकमेकांसमोर आलेलो आहोत. मी तुमच्यासमोर एक नवीन पाठ घेऊनच आलेलो आहे. पण हा पाठ सुरू करण्यापूर्वी एक लहानशी कृती मला तुमच्याकडून करून घ्यायची. जास्त काही नाही आवडत, छोटीशी कृती आहे, त्यात मी सहभाग दाखवायचा. ठीक आहे? पाठाचं नाव सुरू करण्यापूर्वी कृती समजून घेऊ आणि मग त्या पाठाकडे वळू. तर बघा, तुमच्या समोर एक छानसं चित्र दिसतंय ना? अरे बापरे, घाबरलेले चेहरे दिसतात तुमचे. बघा बरं, कोणकोणते प्राणी आहेत फक्त तुम्हाला ओळखायचे. हो, अरे सगळ्यांनी एकत्र उत्तर देऊ नका. सांगा बरं कोणकोणते प्राणी आहेत. ओळखला तुम्ही? तू सांग. कोणता प्राणी आहे? कुठला सांगशील? अरे वा, सिंह दिसला काय? बरोबर. तू सांग. आणि कोणता प्राणी दिसतोय? हत्ती आहे. छान छान, खूप हुशार आहात की रे, तुम्हाला सर्व प्राण्यांची ओळख आहे. तर सिंह आहे, वाघ आहे, हत्ती आहे, पानगेंडा आहे. बघा, आणि कोणकोणते आहेत? जिराफ आहे, गोरिला आहे, इकडे मगर आहे, साप आहे. छान छान, सर्वांना सर्व प्राण्यांची नाव माहिती आहेत ना? व्हेरी गुड. तर आणखी एक छोट्याशा प्रश्नाचं मला उत्तर द्या, म्हणजे आपण पाठाकडे वळू. तर ही जी सर्व प्राणी तुम्हाला दिसत आहेत ना, त्या सर्व प्राण्यांमध्ये एक असा प्राणी आहे जो इतरांपेक्षा वेगळा म्हणजे काय? तर सर्व प्राण्यांना पाय आहेत, असं एकच प्राणी आहे ज्याला पाय नाही आहे. बघा बरं, नीट लक्ष द्या. ओळखू शकता? व्हेरी गुड. कोणता प्राणी? साप. साप दिसतोय ना तुम्हाला? बरोबर, खूप हुशार आहात तुम्ही. तर हे जे बरेचसे प्राणी आहेत त्याच्यामध्ये असा एकच प्राणी आहे ज्याला पाय नाही, तो म्हणजे साप. आता तुम्ही म्हणणार, सर इतके सारे प्राणी आहेत तुम्ही सापाबद्दलच का विचारताय? याला कारण आहे. कारण आज आपण ज्या पाठाकडे वळणार आहोत तो या सापावरच आधारित आहे. तर इयत्ता 5वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 आपला मित्र साप या पाठाबद्दल आज आपण शिकायचं आहे. आवडेल ना तुम्हाला शिकायला? हो, नक्कीच. घाबरू नका. साप आहे म्हणून घाबरायची काही गरज नाही. आता साप म्हणत असाल तुम्ही, साप तर अगदी हिंस्र प्राणी वाटत असेल तुम्हाला किंवा तुमच्या मनात भीती असेल, पण आपला मित्र साप, आपला मित्र कसा काय? तीच तर आपण या पाठातून पाहायचं आहे. साप जरी विषारी प्राणी असला तरी तो आपला मित्र कसा, कोणत्या कारणाने, हे सर्व प्रश्न तुम्हाला या पाठातून या प्रश्नांची उत्तर मिळतील. ठीक आहे? तर पाठाकडे वळायचंच आहे. पण पाठाकडे वळण्यापूर्वी काही नवीन शब्द तुमच्या समोर इथं देतोय. कारण पाठ वाचन करताना किंवा माझ्याकडून पाठ समजून घेताना जे काही तुम्हाला नवीन वाटणारे शब्द असतात त्यांचे जर अर्थ समजले तर पाठ समजून घेण्यास खूप सुलभ आहे. तर बघा बरं, तर कोणकोणते नवीन शब्द आहेत? ठीक आहे. पहिला शब्द बघा, भक्ष्य. आता भक्ष्य म्हणजे काय? भक्ष्य म्हणजे खाद्य. आपण खातोय ना? आपण जसं अन्न खातोय भूक लागल्यानंतर, तसंच इतर प्राणी देखील खातात. मग काही हिंस्र प्राणी इतर लहान प्राण्यांना मारून खातात, ते त्यांचं भक्ष्य होतं. खायचं खाद्य त्यालाच भक्ष्य म्हणतात. त्यानंतर गिल्ला. गिल्ला म्हणजे काय? तक्रार, बोंबाबोंब. गिल्ला असतो ना, कुठेतरी एखाद्या ठिकाणी गोंधळ उडला, तक्रार झाली, भांडण झाली, बऱ्याचशा लोकांचे जोरजोराने आवाज ऐकू येतात, म्हणजेच काय झालं? गिल्ला झाला किंवा तक्रार झाली किंवा बोंबाबोंब झाली. त्यानंतर गाळण उडणे. गाळण उडणे हा एक प्रकारचा वाक्प्रचार देखील होतो. गाळण उडणे म्हणजे तारांबळ उडणे. कोणत्या एखाद्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काही समजलं नाही पडत तर काय होतं? तुमचा गोंधळ होतो ना, नेमकं काय चाललंय, मी कोणती क्रिया समजून घेतलो नाही, त्याला गाळण उडणे. त्यानंतर झुंबड. झुंबड म्हणजे काय? गर्दी. तर बाजाराच्या ठिकाणी पाहिला असाल किंवा बस स्टँडच्या ठिकाणी बरेचसे लोक छोट्याशा एका ठिकाणी जमलेले असतात, त्यालाच काय म्हटलं जातं? गर्दी. त्याला झुंबड म्हणतात. त्याच्यानंतर रक्षणार्थ. रक्षणार्थ म्हणजे रक्षणासाठी एखाद्या
वाईट गोष्टीत तुम्ही जात असाल किंवा एखाद्या अपघातात तुम्ही जात असाल तर स्वतःचं रक्षण करून घेण्याची प्रक्रिया तुम्ही दाखवताय, म्हणजे रक्षण करून घेताय, बचाव करून घेताय. बचावात्मक जो पावित्र्य आहे त्याला रक्षण आपण म्हणतो. त्यानंतर दंश करणे म्हणजे चावा घेणे. काही प्राणी आहेत जे दंश करतात, जसं की आता साधा तुमच्या घरामध्ये मच्छर असते किंवा डास म्हणतो आपण त्याला, तो तुम्हाला चावतो. शुद्ध भाषेत बोलायचं असेल तर काय म्हणतो जातं, डास दंश केला, हो ना, दंश करणे. त्याचप्रमाणे साप देखील आपण काय म्हटलं पाहिजे, तो दंश करतो, चावा घेतो, आपल्या शरीरातलं विष दुसऱ्याच्या शरीरात सोडतो, ज्याला चावतो त्याला. समजलं ना? तर हे काही नवीन शब्द आहेत या पाठामध्ये तुमच्या समोर येतील. ह्या शब्दांचे अर्थ तुम्ही समजून घ्या. आता पुढं म्हटल्यानंतर हा पाठ एक निवेदन केलेला पाठ आहे, संवाद स्वरूपातील आहे. मग आता संवाद स्वरूपातील म्हटल्यानंतर त्यात विविध पात्र आहेत, त्या पात्रांची ओळख झाली पाहिजे आणि त्या पात्रांची ओळख सर्वप्रथम आपण करून घेऊ. तर बघा कोणकोणते पात्र आहे. तर तुम्हाला सांगितलं आता पात्र किंवा व्यक्तिरेखा कशा धारावाहिकमध्ये तुमचे हिरो किंवा हिरोईन किंवा पिक्चरमध्ये हिरो हिरोईन असतात ना, त्यांनाच पात्र म्हटलं जातं. तसंच या पाठात देखील संवाद स्वरूप म्हणजे एकमेकांशी बोललेलं इथं दाखवलेलं. संवाद आहे म्हटल्यानंतर त्या व्यक्तिरेखा तुम्हाला ओळख पाहिजे. या व्यक्तिरेखा कोणकोणत्या, पात्र कोणकोणते, तर पहिला म्हणजे निवेदक. निवेदक तुमच्यासारखाच एक लहान मुलगा आहे, ज्याला आपल्या परिसरात घडलेली जी ही घटना आहे, ही गोष्ट आहे, तुमच्या समोर जोशीच्याशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी देखील इथं थांबून तुम्हाला सांगतोय म्हणजे मी देखील निवेदन करतोय, मी काहीतरी सांगतो ते निवेदन. तसं या मुलानं तुमच्या पुस्तकात जो पाठ आहे तो संवाद स्वरूपात निवेदन केलेला आहे. तर तो लहान मुलगा या पाठात असेल. त्यानंतर या गोष्टीतील मूळ व्यक्तिरेखा म्हणजे श्रीपती काका. श्रीपती काका कोण, तर श्रीपती काका या निवेदकाचा काका आहे. त्यानंतर त्या मुलाचे बाबा आहेत, आजोबा आहेत, त्याचबरोबर गुरुजी आहेत, गावचे गुरुजी, गाव पाटील, हे सर्व वेगवेगळ्या व्यक्तिरेखा या पाठामध्ये अंतर्भूत आहेत. त्यानंतर बिरजांना, देसायांना आणि मित्र. आता मित्र कुणाचे, त्या निवेदकाचे नाहीत बरं का, त्या मुलाचे मित्र नव्हे, तर जो श्रीपती काका आहे ना त्याचे मित्र. अशा या सर्व व्यक्तिरेखा इथं दाखवलेल्या आहेत. या व्यक्तिरेखामध्ये समजून घ्या कोणकोणत्या आहेत, लक्षात ठेवा. नवीन शब्द देखील सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पाठ शिकताना काय होईल समजून येईल. तर ठीक आहे, तुम्ही व्यक्तिरेखा समजून घेतलेला आहे, नवीन शब्द समजून घेतलेला आहे. आता पाठाकडे वळायचं. ठीक आहे, तर हा जो निवेदक लहान मुलगा आहे ना तो सांगतो आणि त्याच्या तोंडचे शब्द मी जसेच्या तसे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर गणपतीची सुट्टी होती. आता गणपतीची सुट्टी होती आणि गणपतीच्या कारणाने बरेच पाहुणे रावळे घरी परतले होते, गावी परतले होते. तुम्हाला माहिती आहे बरेचसे लोक काय करतात, कामाच्या निमित्ताने असेल किंवा शिक्षणाच्या निमित्त असेल परगावी राहायला जातात ना शिक्षणासाठी. कारण आपल्या ग्रामीण भागात शिक्षण असतं, मोठ्या गावी शिकायला जातात काही मुलं, तर काही लोक नोकरीसाठी स्थलांतरित होतात. मग अशी लोक काय करतात, कोणत्या एका समारंभाला किंवा सुट्टीच्या दिवशी, उन्हाळी सुट्टी, दिवाळीची सुट्टी किंवा गणपतीची सुट्टी असते, त्यासाठी काय करतात, आपल्या गावी परततात. त्याचप्रमाणे या पाठात देखील गणपतीसाठी बरेचसे पाहुणे रावळे काय झाले होते, पाहुणे मंडळी गावी परतले होते. ती प्रसन्न वातावरण होतं. पावसाची रिपरिप नुकतीच थांबली होती. आज ताटपाट आवरून राधाबाईंनी आई उरलं सुरलं सगळं ठेवून, म्हणजे स्वयंपाकघरात आवरून घेतात ना आई आपल्या, त्याप्रमाणे उरलं सुरलं सगळं व्यवस्थित ठेवून सावा करत होते. इकडे बाहेर सोबत नसते, म्हणजे बाहेरच्या खोलीमध्ये आजोबा, बाबा, श्रीपती काका आणि त्यांचे इतर मित्र आणि इतर जे कोणी गावी परतले होते सगळे पाहुणे म्हणजे अगदी आनंदात गप्पा गोष्टी करत बसले होते. हवामानाचा, पीक पाण्याचा या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित चालल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे का, घरी पाहुणे आले तर किती प्रसन्न वातावरण असतं. तुम्हाला देखील त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकायला खूप आवडतं, तुम्ही देखील त्यात रंगून जाता, हो ना. त्याचप्रमाणे अगदी छानशा गप्पा गोष्टी चालू होत्या. तेवढ्यात एक जोराशी आले, शिरपती, ए शिरपा. जसे की ही कानावर हळी पडली, आमचा शिरपती बाबा दणक्यात उभा राहिला. दुसरी हळी, शिरपा, ए शिरपा. दुसऱ्या हळीला काकाचे मित्र देखील पटकन उठून उभे राहिले. तेवढ्या परसदारात गावचे गुरुजी व पाटील येऊन उभे राहिले. शिरपा, साप रे साप. आता आमचा शिरपती काका हा संपूर्ण गावात सर्व मिटून त्याची ख्याती होती.
सगळं गाव त्याला सर्पमित्र म्हणून ओळखतात. सर्पमित्र म्हणजे काय? सर्पमित्र म्हणजे सापाबद्दल इतकं माहिती असणारा किंवा व्यवस्थित कौशल्यपूर्ण रीतीने सापांना पकडणारा, त्याची माहिती जाणकार असणारा असं सर्पमित्र. तर हे संपूर्ण गावाला माहिती होतं आणि गुरुजींना देखील आमचा श्रीपती काका सुट्टीनिमित्त गावी परतलेला आहे, घरी परतलेला ही माहिती होतं. म्हणून सरळ ते कुठं आले होते? आमच्या घरी परतले. गुरुजी पुढे म्हणून आले, मित्रांनो, पोरांनो, चला आज तुमची परीक्षाच आहे. आता परीक्षाच आहे म्हणजे काय? हा एक वाक्य त्याच्याचा तुमची परीक्षाच आहे आज म्हणजे काय? योग्यतेचं खरे उतरणे किंवा तुमचे कौशल्य सादर करणे. परीक्षा म्हणजे काय? ते गुरुजी त्या मुलांची परीक्षा घेत बसणार आहे. श्रीपती काका मोठा त्याची परीक्षा नाही घेणार. तर काय होईल? स्वतःची कौशल्य सिद्ध करायचे आहे. श्रीपती काका मित्र आहे ना, सापांना पकडायचं हे त्याला पाहावं लागणार. चला चला गडबड करा. गावातील तरुण मंडळी पहिले कुऱ्हाडी काट्या घेऊन पुढे गेली देखील. चला लवकर असं गुरुजी म्हटल्याबरोबर श्रीपती काका व त्याचे मित्र हाताच्या पाया वर करत पुढे सरसावले. तोवर आजोबाने ट्रॅक्टर सुरू पण केला. पण श्रीपती काका जाता जाता काकी ते पिशवी त्यात इतर काही पिशव्या घेण्यास मात्र दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल ती पिशव्या कशाला? गडबडचं काम आहे, साप आलेला आहे, भीतीचं वातावरण आहे. पिशव्या कशाला? तर याचं उत्तर तुम्हाला कळून येईल. पिशवी कशाला घेतली एवढ्या गडबडीच्या काळात? श्रीपती काका पिशव्या घेतल्या व सगळे पुढे निघाले. तरी घटना घडली होती देसाई अण्णांच्या शेताजवळ. ही अशी गर्दी जमली होती, झुंबड. बरेचसे लोक ते जमले होते. गाव तिथं आलं होतं. साप कसा आहे प्रत्येकांना बघायची इच्छा होती. थांबले. श्रीपती काका त्या गर्दीतून वाट काढून आत सरसावला. त्याच्या पाठोपाठ त्याची मित्र. मी देखील बाबांच्या खांद्यावर बसून गर्दीत जाऊन थांबतो. आता हा निवेदक, मी म्हणजे निवेदक जो मुलगा तुम्हाला सांगतो ना, तो त्याच्या बाबाच्या खांद्यावर थांबलेला बसलेला आहे आणि त्या गर्दीत काय काय घडतंय ते पाहत आहे, ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तर जिथे साप लपला होता ते गोल करून बरीचशी तरुण मंडळी काट्या कुऱ्हाडी घेऊन घाव घालण्याच्या पावित्र्यात होती. म्हणजे घाव घालण्यासाठी आता साप बाहेर येतोय, नंतर त्यांनी कधी मारू या पावित्र्यात थांबले होते. श्रीपती काका तिथं पोहोचल्याबरोबर सर्वप्रथम त्याने काय केलं? गर्दी पाहतो तर काय सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. आता भीतीने गाळण उडणे आणखीन एक वाक्य प्रचार बघायचं. भीतीने गाळण उडणे म्हणजे काय? तर तारांबळ उडणे. घाबरताना तुम्ही अचानक दचकता ना, त्याला सांगितलेलं आहे तारांबळ उडणे किंवा गोंधळणे. तिथली जी जमलेली लोक होती, साप माझ्या पायात होतं काय काय चावतो की काय, या कल्पनेने सगळ्यांची भीतीने गाळण उडलेली होती. ती गर्दी त्यांना पांगवली, दूर लोटलो. लोकांना दूर जाण्यास सांगितले, कारण साप हात चपळ कधी कोणाच्या पायात जाऊन कधी कोणाला दंश करून सांगता येत नाही. म्हणून गर्दी पांगवली. मग जिथे अडगळीच्या ठिकाणी साप लपलेला आहे तिथं जाऊन हळूच अडगळीतला एक लाकूड सरसावला. जसं का त्याने लाकूड सरसावला, साप आपल्या जीवाच्या आकांताने सळसळ करत बाहेर आला. श्रीपती काका देखील तयारीतच उभा होता. ज्या वेळेला साप बाहेर आला, श्रीपती काका देखील सापाच्याच चपळाईने पुढे सरसावून त्याच्या मानेवर हात दाबून धरला व सापाला पकडला. आता सापाच्या चपळाईने म्हणजे काय? साप अगदी चपळ प्राणी, त्याला सहसा पकडता येईल का? नाही ना. त्या चपळ प्राण्याला पकडायचं म्हणजे आपण देखील तेवढं चपळ पाहिजे. आता साप इथं आहे तर दुसऱ्या क्षणी तिथं जातो. एवढ्या पट दिशी जर तो इकडून तिकडे जात असेल तर चपळाईने पकडलं पाहिजे. श्रीपती काकाने देखील सापाच्याच चपळाईने त्याच्या मानेवर हात दाबून धरला व त्याला पकडलं व आपल्या जवळ जी पिशवी होती ना, त्या पिशवीत आत सरसावून पाहू शकता तुम्ही. या प्रकारे त्या पिशवीत त्याला आत टाकलं आणि वरून तोंड खड्डू मारला. आता समजलं काय? श्रीपती काकाने गडबडीत देखील पिशवी का घेतली होती? बाजार घेण्यासाठी नाही मुलांना, तर त्या सापाला आत बंदिस्त ठेवण्यासाठी. श्रीपती काकाने आत त्या सापाला सोडलं, त्याचं तोंड बांधलं व गुरुजीच्या ताब्यात ती पिशवी देत पुढे सरसावून म्हणाला, वा गुरुजी, धामण आहे. धामण काय रंग आहे? म्हणजे तो धामण, सापाचे प्रकार असतात ना, त्यापैकी धामण हा साप होता. तेवढ्यात एकच किल्ला मारला. मारा त्याला, सापाला मारा. पहिला मारा. सापाला पकडलेला, मारायची काही गरज नसताना इतर गावचे लोक म्हणून आले, मारा सापाला मारा. कोणी शांत बसण्यास तयार नव्हतं. श्रीपती काका व त्याचे मित्र पारकट्ट्यावर चढून सर्वांना शांत बसण्यास विनंती केली. कोणी शांत बसायला तयार नव्हतं. गुरुजींनी देखील लोकांना शांततेचं आवाहन केलं, परंतु कोणी शांत बसायला तयार नव्हतं. तेवढा श्रीपती काका म्हणाला, मित्र, जर तुम्ही शांत झाला नाही तर हा साप परत तुमच्या पायात मी काय करेन? सोडून देईन. त्या क्षणी सर्वजण अगदी स्तब्ध राहिले,
घाबरून साप आणि परत बाहेर सोडला तर काय होईल? श्रीपती काका म्हणाला, मित्र साधी धामण आहे ती. वाट चुकून वस्ती शिरलेली आहे, घाबरलेली आहे. जसं आपण सापाला घाबरतो ना, तसं साप देखील आपल्याला घाबरतो. जेवढं ज्या व्यक्ती समोर जात आहे ना सापाच्या घाबरून पळून जात आहे, जसं तुम्ही घाबरून पळून जाता ना, तसं साप देखील हा व्यक्ती आणि माणूस आला म्हणून विरुद्ध दिशेने घाबरून जातो. जसं तुम्हाला तुमच्या जीवाची भीती, सापाला देखील त्याची जीवाची भीती. त्यामुळे श्रीपती काका म्हणतो, चुकून वस्ती शिरलेली आहे, घाबरलेला आहे. तुम्ही काय करा, काळजी सोडा आणि दूर एका जंगलात जाऊन या सापाला सोडून येतो, मारायची गरज नाही. तेवढ्या बिरजाला सोडून म्हणाले, काळजी सोडा, अरे सूड घेईल तो प्राणी, परत येईल, चावा घेईल, त्याच्यापेक्षा मारलेलं बरं. श्रीपती काका असून म्हणाले, अहो काका, काही घाबरण्याची गरज नाही. साप सूड घेतात हा सर्व तुमचा गैरसमज आहे. साप हे सूड घेणारे प्राणी नाही, किंबहुना माणसांसारखी स्मरणशक्ती त्यांना मुळीच नसते आणि भूतकाळ लक्षात ठेवण्याएवढी त्यांना काहीही कल्पना त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये नसते. तेवढ्या कल्लाबा पाटील म्हणाले, अरे विषारी जनावर ते, त्याला वेळीच फिरवलेलं बरं, सोडून द्यायला काय शहाणपणा. तेवढ्या श्रीपती काकाचे मित्र पुढे सुचवून म्हणाले, आव्हाना सगळे साप विषारी नसतात, काही मोजके साप विषारी, त्यात तरी धामण आहे, ही कुठली विषारी आहे? आणि सापांमध्ये जे दोन प्रकार विषारी आणि बिनविषारी याबद्दल सांगावल्या. तुमच्या समोर देखील काही विषारी आणि बिनविषारी साप दाखवले, त्यांची नाव दाखवले. तर बघा, विषारी साप कोणते? नाग, मण्या, खुरसे, घोणस, पोळा, चापडा हे काही विषारी साप आहेत. तर बिनविषारी साप कोणते? अजगर, धामण, तस्कर, गवत्या, पानसाप आणि नाणेटी. आता बघा, तुम्हाला देखील बऱ्याचशा सापांची नाव माहित असतील. काही आता वरचे 2-3 जर सापांचे नाव धरला तरी आपल्याला माहितीच नाही, कारण आपल्या परिसरात असतात, आपण येत नाही. जास्तीत जास्त साप विविध प्रजातीचे कुठे आढळतात? जंगलामध्ये आढळतात. आपल्या परिसरात चुकूनच. जसं विषारी सापामध्ये नाग, म्हणा एवढा आपण ऐकून माहिती आहे, इतर ऐकून देखील माहिती, किंवा अजगर, धामण, तस्कर हे ऐकून माहिती आहे. तर हे काय आहे, जे साप आहेत आपल्या परिसरात मुळचे कमी आढळतात. जरी आढळले तरी खूप दूरवर जंगलात असतात, कारण ते देखील आपल्यापासून स्वतःचा बचाव करून दूर असतात. मग तुम्ही म्हणाल हे नाव झाली, तर तुम्हाला जास्तीची माहिती म्हणून इथं त्याच्या चित्रांतर्गत देखील समजून घेऊ शकता. आता बघा, विषारी साप कोणते? नाग कसा दिसतो तुम्ही चित्र पाहून समजून घेऊ शकता. मण्या, त्याचबरोबर घोणस आणि खुरसे, ह्या काही सापांच्या प्रजाती आहेत. तर ह्या सापांना का दाखवते की जेणेकरून तुम्ही दूरवरून देखील पाहून त्यांना समजून घ्या, हा हे चित्र म्हणतात, हा या प्रकारचा साप आला तर त्याच्या जवळ जाणे नाही, जेणेकरून तुम्ही स्वतःचा बचाव करून घ्या, त्यासाठी दिलेले. त्याचबरोबर बिनविषारी साप कोणते? ते बघा, समुद्री साप, अजगर, तस्कर आणि धामण. हीच बघा धामण जे आपल्या पाठात आलेले आहे, या प्रकारचे काही साप. तर हे विषारी साप आणि बिनविषारी सापांचा अभ्यास तुम्ही करून घेतला. पुढे जर जाऊन श्रीपती काका सांगू लागतो, अहो मंडळी, साप म्हणजे शेतकऱ्याचा मित्र. तर त्या सापांना मारण्यात काय अर्थ नाही. आता ते आपले मित्र म्हटलं कसं काय मारायचं? मित्राला आपण मारतो का? नाही. तर का? आता तुम्ही म्हणा मित्र कसे काय? शेतकऱ्यांचे मित्र. तुम्ही इथून ह्याच्या पूर्वी देखील वेगवेगळ्या गोष्टींमधून ऐकला असाल, पोथीपुराणातून, कथातून ऐकला असाल, साप कसे काय मित्र, किंवा नागपंचमी हा देखील सण आपण काय केला जातो, आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो आणि त्याची पूजा केली जाते. तर का? साप हे उंदरांना मारतात. जे उंदीर शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करतात, जे भुशी असतात त्यांची नासधूस करतात, त्या उंदरांना साप अन्न म्हणून खातात, त्यांना मारतात. मग विचार करा, जर साप नसते तर उंदरांची संख्या भरपूर वाढली असती, संपूर्ण शेताची पिकांची नासधूस झाली असते, हो ना? मी शेताच्या पिकांची नासधूस होऊ नये म्हणून निसर्गानेच काय केलेले आहे? सापांची निर्मिती केलेली आहे उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. साप दंगेखोर, आक्रमक, एकेखोर, हिंस्र आहे, ही सगळी तुमची काय आहे? गैरसमज आहे. प्रत्यक्षात पाहता साप अगदी शांतताप्रिय, शांत जागेत राहतो. हो, मान्य आहे, इतर प्राण्यांसारखं तो देखील मांसाहारी आहे. इतर प्राण्यांना मारून खातो, पण ती मोठ्या प्राण्यांना मारत नाही, माणसाला तर मुळीच नाही. फक्त लहान प्राणी, काही कीटक, लहान पक्षी किंवा पाल, बेडूक बघू शकता तुम्ही चित्रामध्ये, सरडा,
काही चिमण्यांची पिल्लं इतर काही लहान मोठी कीटक काय करतो त्यांना मारतो आणि आपले पोट भरून जेवतो. तर जे विषारी साप आहेत हे त्याच्यामध्ये विष सोडतात, आपल्या भक्षाला चावतात, त्याला विष सोडतात, त्याला ठाप आपण गिळतात. तर बिनविषारी साप काय करतात, आपल्या शरीराच्या वेटोळ्याने त्या प्राण्यांना मारतात व नंतर गिळतात. अशा प्रकारे साप प्राण्यांना मारतो व खातो, परंतु लहान मोठ्या प्राण्यांना. आपल्या मनुष्याकडे तर साप तो वापरून देखील आपण पाहत नाही. बघा, स्वतःहून साप कधी आपल्याला चावत नाही. तुम्ही ऐकला असाल साप चावला व्यक्तीला. का साप चावतो? एक तर त्या व्यक्तीची चूक असेल किंवा चुकून त्यानं काहीतरी इजा पोहोचवली असेल, त्याला स्वतःच्या रक्षणासाठी. जसं तुम्हाला काहीतरी कोणीतरी घाव घालण्यासाठी आला तर त्यावेळी तुम्ही स्वतःच रक्षण करता, तसं साप देखील स्वतःच रक्षण करण्यासाठी भीतीपोटी तुम्हाला दंश करतो. आपण मुद्दाम दंश करत नाही. अशा प्रकारे शेतकरी करता बरीचशी माहिती सापांबद्दल सांगत असतात. आणि पुढे म्हणतात, ही सर्व तुम्हाला मी माहिती सांगत आहे ती समजून आले असेलच. तुम्ही देखील काय करा, एकूण एक दिसेल त्या प्राण्याला किंवा दिसेल त्या सापाला वरदृष्टी मारू नका, त्याची शहानिशा करा, भूतदया दाखवा. इतर प्राण्यांना जसं आपण प्रेम करतो, इतरांना मारत नाही, तसं सापांना देखील मारून टाकू नका. जर मारून टाकला तर परिसराचा संतुलन बिघडतो. सापाचं आपण काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे असं गावकऱ्यांना विचारतो, गुरुजींना विचारतो. पडतंय ना गुरुजी? त्यावेळेला गुरुजी काय करतात, पाठी वळून इतर सर्व लोकांकडे पाहतात. सर्वांचे चेहरे अगदी समाधानी वाटतात. म्हणजे ते शंका होत्या ना लोकांच्या मध्ये, त्या शंका निरस झालेल्या आहेत आणि त्यांचं समाधान जाणून येत होतं. म्हणून देसाई यांना बिरजे अण्णांच्या पाठीवर थाप मारून म्हणतात, अरे या पोराने तर आमच्या डोळ्यात अंजन घाललं आणि मोठ्या बापापासून आमचा बचाव केला. आता अंजन घालणं हा देखील आणखीन एक वाक्य होतं. डोळ्यात अंजन घालणं म्हणजे काय? सत्य सर्वांसमोर आणणे, सत्य आणलं ना. निरपराध्याला शिक्षा न करणे म्हणजे सत्य डोळ्यासमोर आणलं. आता ते निष्पाप जीव साप विनाकारण मारलं, ते एक मोठं बाब झालं की नाही. म्हणून देसाईंना काय म्हणतात, या मुलांनी आमच्या डोळ्यात अंजन घातलं, खरं काय आहे सत्य काय ते आम्हाला पटवून दिलं आणि एका मोठ्या पापापासून आम्हाला वाचवलं. चला तर याच गोष्टीवर काय करूया, सगळे मिळून चहा पिऊया म्हणतात व इथं हा पाठ संपलेला. तुम्हाला देखील समजलं ना मुलांनो? अपेक्षा करतो की हा पाठ समजून घेतला असा व सापांबद्दलचे बरेचसे गैरसमज दूर झाले असतील. हा पाठ तुमच्या समोर आणण्याचं कारण बोध काय घ्यायचा, तर साप हा आपला मित्र आहे, शत्रू नाही. त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर झाले पाहिजे आणि तो शेतकऱ्यांचा मित्र कसा, आपला मित्र कसा हे समजून. ठीक आहे मुलांनो, तर इथं हा पाठ संपलेला आहे. परंतु जाण्यापूर्वी स्वाध्याय म्हणजे तुम्हाला हा पाठ कितपत समजलेला आहे ते आकलन करण्यासाठी हे प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर देतोय, पडदिशी लिहून घ्यायचे. स्वाध्याय आहे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात. 5 प्रश्नांची उत्तरे आहेत आणि 5 गाळलेले झाले. तुम्ही घरी बसून परत धडा वाचायचा, पुस्तक बघून प्रश्नांची उत्तर सोडवायची आहेत किंवा शाळा चालू झाल्यानंतर शिक्षकांना दाखवायचं. तर आतापर्यंत जे तुम्ही अगदी लक्षपूर्वक माझा पाठ ऐकला त्याबद्दल सर्व मुलांचे आभार मानतो. त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमातून यूट्यूबवरील अध्ययन अध्यापनाच्या मालिकेत मला येण्यास सहभागी केला, यासाठी मी आपल्या प्रशासनाचे व सहाय्यकांचे आभार मानतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद.